स्वयं ज्योती त्या वैकुंठाची वैभव स्थिती वर्णिता खुंटली परिती गती या लागी म्हणती वैकुंठ लोक. कशाला म्हणावं वैकुंठ? वैकुंठात काय आहे तर वैकुंठात परमात्मा नांदे स्वयं ज्योती. स्वतः परमात्मा तिथे नांदतो. कुठं? वैकुंठात स्वयं ज्योती. म्हणून स्वयं ज्योती असणारा परमात्मा वैकुंठात नांदतो. म्हणून हरी हाच वैकुंठ आहे आणि जिथं हरी आहे तेच वैकुंठ आहे. आणि तो परमात्मा स्वतः स्वयं ज्योती आहे, ज्योत आहे, ज्ञान ज्योत, ज्ञान प्रकाश. कोणचा प्रकाश? हा सूर्याचा प्रकाश आहे, पण हा जड प्रकाश आहे. हा कोणचा प्रकाश आहे? त्या जड वस्तूचं प्रकाशन करणारा काय? प्रकाश आहे. डोळ्याच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून? डोळ्याच्या माध्यमातून जे जे दिसतं तुम्हाला ते सूर्याच्या प्रकाशाने दिसतं. कशाने दिसतं? सूर्याच्या प्रकाशाने. संध्याकाळी सूर्याचा प्रकाश नसेल किंवा नाही तर कुठे काय दिसतं? अंधारात काय आहे? काही नाही. चाकावं लागत. अंधारात मध्ये डोळ्याचा काही उपयोग नाही आणि या प्रकाशाचा बी काही नाही. प्रकाश नाही तर घरादाराचा माणसाचा बी काय नाही उपयोग नाही. म्हणून दिसणाऱ्या वस्तूचं प्रकाशन करणारा प्रकाश रवी. दिवा घरच्या पुरता, घरातलं प्रकाशन करणारा प्रकाश कोणचा? दिवा. आणि हिरा असतो त्याच्या पुरताच चमकत असतो तो. हिरा म्हणजे त्याच्या पुरताच काय होतो? तो चमकतो. त्याला बाकी काही त्या प्रकाशाने दिसत नाही. रवी, दीप, हिरा, जावीची देखण्या वस्तू. पण संतांच्या दर्शनाने, संतांच्या सद्गुरूच्या कृपेनं अदृश्य दर्शने, जे अदृश्य आहे, जे कशाचाच विषय नाही असं जे स्वरूप आहे, ज्ञान प्रकाश, ज्ञान ज्योती. संतांच्या संगतीमध्ये ती ज्योत मी आहे असं कळत आहे. ती ज्योत काय? म्हणून तर असे बरेच अभंग, ज्योत तशी ज्योत जगात प्रेम की गंगा. म्हणून इथं हे सगळे शरीर असतील पण ज्योत एक आहे. शरीर अनेक पण ज्योत मात्र एक आहे. आपल्याला अनेक शरीर वाटत आहेत, अनेक शरीरामध्ये अनेक ज्योती वाटत आहेत. अरे अनेक ज्योती नाही, ज्योत एक आहे. शरीर वेगळे पण त्या वेगळ्या असत्या दीपोळीला, पण असणार अग्नी एकच असतं अनेक पंथ्यामध्ये. ती पंथी कोणाच्या घरावर असते पण अग्नी कसा आहे? अनेकाचे दागिने अनेक असतील पण सोनं मात्र एक आहे. अनेकाच्या अंगावर कपडे अनेक असतील पण सूत मात्र एकच. फटफट कळत डोकं लावायचं. कपडे कोणाचे असू द्या, सूत मात्र एकच आहे. म्हणून ध्यानात घ्या, तसा आत्मा सगळ्याचा कसा आहे? सर्वा घटी. सगळ्याच्या घटात शरीरात एकच चैतन्य नांदत. आणि अशा चैतन्याच्या ज्याला अनुभूती आली त्या ज्योतीची, तुम्हाला काय दिसल? ज्याला सोनं कळालं सोनच आहे त्याला दागिने दिसतील का? सोनं दिसत. सोनं जे जे दागिने दिसलं तिथं तिथं प्रतिती कशाची? सोन्याची. सोनाराला काय दिसतं? तुम्हाला मग तुमचं खरं खरं समजी नाही का खोट आहे? खोट. तुम्ही मनी म्हणायली, तुम्ही एकदानी म्हणायली, तुम्ही झिंबर म्हणायली. अरे ते नाही, सगळं कौन आहे? ते घेताना सोनं म्हणून दिलं त्यांनी पैसे, आणि देताना तुम्ही मोल्ड तर सोनं म्हणूनच घेतलं. आणि तुम्ही मात्र मोल्डे मनी आणि घेतले मनी. तुम्ही मोल्डे बी को काय आणि घेतले बी मनी. म्हणून तर फसगत झाली. तुम्ही घेताना बी सोनच घेतलं आणि देताना बी सोनच दिलं. पण आपलं मात्र नजर मन्यावर, दागिन्यावर, नावावर, रूपावर. तसे अरे हे सगळे मनीचे पण याच्यातलं खरं सोनं चैतन्य. म्हणून इथं परमात्मा नांदे स्वयं ज्योती त्या वैकुंठाची वैभव स्थिती. आणि त्या वैकुंठात जर तुम्ही गेले, पण या वैकुंठात परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी तिथं वैभव काय सांगावं तुम्हाला?
जिथे जिथं जग नाही, जिथं द्वैत नाही, जिथं मी नाही तू नाही, ती स्थिती बघा, ती स्थिती जर बांधली अंगावर तर केवळ आनंद आहे. कशात लोळतो माणूस? केवळ आनंद, अद्वैत आनंद, स्वरूप आनंद, केवळ. त्याला मग काही नाही राहिलं, न चिंता, न घोर, न मृत्यू, न जन्म. त्या सगळ्या दुःखातून तो काय झाला? पार झाला. तुमचं दुःख नाही त्याला. स्वप्नात पण त्याला दुःख होऊ शकत नाही. स्वप्नीची दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या प्रतापे भय सुटले कळी. तुका म्हणे गेला फिटोनिया भेव, भेवच भीतीत नाही राहिली, निर्भय स्थिती प्राप्त झाली. काऊन की तो कुठे आता? वैकुंठात. कुठं बसला तो? वैकुंठात जाऊन. वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी तिथं जाऊन बसला. आणि बसता येतं हो तुम्हाला? उठा इथून. धगाय देहावर जर बसले तर मरावं लागत, आणि आतल्या सूक्ष्म देहावर बसले तर फिरावं लागल. अज्ञानावर बसले, अज्ञान राहिलं तर अज्ञान आणि अनंत जन्मात वाचावं लागल. म्हणून हे सगळं भागवत ऐकून संपत असत. हे असणार अशी स्थिती प्राप्त झाली ब्रह्मदेवाला भगवंताकून. ज्या लोकाची ये ठाई क्लेशात मात्र म्हणून प्राणी याची नाही, मोहाची वार्ता काही, कोणी सोपी न दिसे देखी ती. म्हणून त्या स्थितीला, त्या लोकाला, त्या स्थितीवर ज्या लोकाची ठाई, जे असणारे ब्रह्मस्वरूपाला गेले, वैकुंठात गेले, ज्यांनी वैकुंठ प्राप्त केलं, महाराज ती स्थिती सांगतो तुम्हाला. क्लेश मात्र नाही. तिथं प्राण्याला क्लेश नाही, दुःख नाही, भीती नाही, द्वंद नाही, असं स्वरूप स्थिती प्राप्त होत असते. अशा स्वरूपावर तो जात असतो. मोहाची वार्ता नाही, त्याला काही मिळवायचं नाही, मोह राहिला नाही. निर्माण मोहा काय नाही राहिला? मोह नाही. जिथं संग दोषा, अध्यात्म नित्या, निर्वर्त कामा. भगवंत अर्जुनाला गीतेत सांगताय, माझी भक्त, माझा जो असणारा वैकुंठ स्वरूपाला प्राप्त झाला, निर्माण मोहा, त्याच्याकडे काय नाही राहिला? काही मिळवा. ज्याला देव मिळाला त्याला काय मिळवायचं जगात? व्यवहारामध्ये ज्याच्या पती हातात आला, त्या मुलीच्या, तिला त्या घरात काय मिळवायचं? पती सगळं ऐकायला तिचं, तिची सगळी सत्ता त्या पतीवर आहे. म्हणून तिला त्या घरामध्ये कशाच काय नाही, पण त्याला मागायचं काम नाही, सत्ता आली सगळी. तशी देव हातात आला, हरी आला हाता, मग काहीची भय नाही, चिंता. तिला भय राहिलं नाही, त्याला भय नाही राहिलं, चिंता नाही राहिली. हातात काय आला? हरी. त्याच्या हातात बॅटरी, त्याला काय अंधाराची भीती? ज्याच्या हातात काय, त्याला अंधाराची भीव आहे का? अंधाराचा भीव कोणाला? त्याच्या हातात नाही. ज्याच्या उजेड नाही हातात, तो कशाला भेटो? हा, अंधाराला भेटो. अंधाराला भेटो म्हणजे कुठं पडेल काही सांगता येत नाही. जंगलामध्ये ज्याचा सिंह असणारा दोस्त झाला, मित्र झाला, त्याला कोण्या प्राण्याला भयाचं? कोणा संग फिरायला? तो कोणाचा लाग आहे त्याला स्पर्श करायचा? बस म्हणला की बसतो, उठ म्हणलं की उठतो. नाही, सिंहावर बसून चलत होतो. कोणावर बसून? त्याला कोणाचं भीती आहे आता जंगलात? कारण की जंगलाचा राजा म्हणजे कोण आहे? सिंह आहे. आता त्याला कोणाचीच काय नाही राहिली, भीती नाही राहिली. तसा हरी ज्याच्या हातात आला, त्याला जगात, अरे जगात नाही, जगत नाही राहिलं, जगत हरी झालं, जगत परमात्मा झालं. तो कुठं बसलाय? हरीवर बसला. नाही, तो हरिरूप झाला. म्हणून बघा, हरिरूप झाले, जाणणे हरपले, नेनते गेले हरीच्या ठाई. काय महाराजांचा अभंग आपण पाठ करीत नाही किंवा वाचित नाही, आणि त्याचा लक्षार्थ घेत नाही. दत्त कपिल कुणी हरीस जाणुनी, यारे यारे धरू पैसे का, दागिने का, संसार का? अरे सुटणार आहे. या संसार तुम्ही किती जरी धरला तरी काय होणार आहे? सुटणार आहे. सुटणार आहे का? सुटायला
सुटायला का सुटलेलाच आहे. हा? बालपण धरलं गेलं का नाही? आता काय गेलं? आता यांनी काय धरले? बालपण. आता इथं आहे का बालपण? सुटलं ते. घाट का झालं? सुटलं. काही न तारुण्य धरलं. काय धरलं? तारुण्य धरलं. आणि ते बी काय झालं? सुटलं. आता काय धरलंय? कसं असतं, बालपण धरलं तर धरायला काही पुढं तारुण्य, काही वाटत नाही माणसाला, काही वाटत. काय आलं पुढं? मीठ हातात आली, आलं ना, काहीतरी आहे ना धरायला. आता तारुण्य गेलं, आहे ना धरायला, कसं का होईना? म्हातारपण. आता म्हातारपण गेल्यावर काय धरावं? आता आधारच नाही ना धरायला, म्हणून ती घाय पडली. आता पुढे काय धरावं बाबा? बालपण गेलं धरायला, तारुण्य आलं. तारुण्य गेलं म्हातारपण, कसं का होईना, पण काय आलं? आता काय धरावं पुढे? म्हणून सगळं बिघडे खेळ. धाक लागलाय माग, पुढं काय होतं काय नाही. म्हणून ध्यानात जर घेतलं, हरी हातात आला, कवा सुटल? सुटल? हरी हातात आल्यावर सुटत असतो का? आणि मग तुम्ही जे धरायले ते सुटणार गोष्ट आहे. काय धरा मग? हरी. हा, हरी धरा. आणि हरी धरायला सोपा आहे का संसार धरायला सोपा आहे? किती सोपा आहे बरं हरी धरायला. तुमचं स्वरूप आहे ते, तुमचंच काय ते स्वरूप आहे, तुम्हीच ते. म्हणून महाराज म्हणतात, असा जो असणारा त्याला क्लेश मात्र प्राणी अशी नाही. मोहाची वार्ता नाही, मोहत नाही राहिला. कोणी स्वप्नीही न देखती, स्वप्नात पण नाही राहिला मोह, स्वप्नात पण नाही राहिले. भीती दुःख नित्य देखता हरीचे पाय. नित्य कोणाचे पाय धरायला? हरीचे पाय म्हणजे स्वरूप. हरीला पाय नाही, पण हरीला उपाधीच नाही. हरी कसा आहे? निरुपाधिक. कोणतीच उपाधी नाही त्याला, कार्य उपाधी नाही, कारण उपाधी बी नाही. असा हरी आहे. आणि त्या हरीचं स्वरूप ज्याला प्राप्त झालं, अंगाने जो हरी झाला, महाराज म्हणतात नित्य देखता हरीचे पाय. तृष्णा सुधा तृष्णा झिरो निजाय. सुधा राहिली नाही, तृष्णा नाही राहिली, प्राणच नाही राहिले, काऊन की म्हणत नाही राहिलं. म्हणून त्याला बघा, हे जे धर्म असतात ना, ज्याची त्याला लावून दिलेली असते, त्यांनी तानभूत जन्म मरण देहाच. जन्माला कोण? मरत कोण? देह. जन्म मरण देहानी काही म्हणायचे ना घे तुम्हाला कशाचा. मग कोणावर ढकलून देते? खरं नाही काय. जन्मले कोण? ते. आणि मरत कोण? म्हणून जन्म मरण देहानी काही. म्हणून म्हणा त्याला म्हणायचे येते देहाचे. तहान भूक लागणं प्राणाचे. आता हिवाळ्यामध्ये एवढी काही भूक लागत नसती, एवढं काय अन्न लागत नाही, कारण की तहान बी पाणी बी जास्त लागत नाही हिवाळ्यात. शांत म्हणजे प्राण थंड असते. उन्हाळ्यात फटका फटकाला पाणी लागत, उष्ण राहते प्राण. म्हणून तहान भूक कोणाची माणसं म्हणतील बी लय प्राण व्याकुळ झाले हो, आवर बरं लवकर. काय झाले? प्राण व्याकुळ झाले, काऊन की भूक लागली कोणाला? प्राणाला. तहान कोणाला लागती? प्राणाला. म्हणून तहान भूक कोणाचे धर्म येत? कोणावर ढकलून द्यायचे ते. आणि तुम्ही कोणी घेतले ते? तुम्ही तुमच्या अंगावर घेतले. पुढीलाचे ओझे आपल्या माथा घेई. मग कान दाटी ते धनुर जरा अर्जुना. अरे ते प्राणाचे धर्म येतात. मड्याला तहान लागली का? भूक मड्याला तहान लागली का? भूक काऊन? प्राण गेली. काय गेली? बघा, प्राण मागून आली आणि मागून गेली. कधी आले? मागून. आणि गेले का? सगळ्याला वाट लावून. जसा रावण सगळ्याला वाट लावलं मग गेला एकटा. सगळ्याला वाट लावलं, पाताळातल्या पण ठेवलं नाही ते. काय मैरू सगळे वाट लावले. कोणी? रावणाने. नंतर गेला तो रामाकड. तसे प्राण अगोदर नंतर आले 7व्या महिन्यात. गर्भामध्ये किती महिन्यात? 7व्या महिन्यात प्राण आले. आणि नंतर देह सगळे गेले, इंद्रिय गेले,
सगळे गेले, हातपाय गेले, सगळे गेले, आणि तेव्हा कोण गेला? प्राण प्राण गेला. हा, प्राण गेला. भूक लागली का? तहान. काहीच नाही. धर्म कोणाचे ते? प्राण सुख दुःख कोणाचे? मनाचे. मनाची होय. कोणाचे सुख दुःख? मनाचे. मन झोपी गेल्यावर तुम्ही सुखी का दुःखी? हा, मन झोपी गेलं तर तिथं काय नाही? तुम्ही नाही का सुख दुःख नाही? सुख दुःख आणि नाही. मन आलं की सुख आले सुख दुःख. मन गेलं की मग तुम्ही आले का गेले? आलो तुमचं येणं का जाणं? तुम्ही जसे आहेत, फक्त तुम्ही त्या स्थितीवर राहत नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राह कसा. मग कौतुक पाय शरीराचं, कौतुक पाय प्राणाचं, कौतुक पाय मनाचं. पण तुम्ही तसे स्थितीवर राहत नाही ना. तुम्ही स्थिती बिघडलेली आहे. काय बिघडली तुमची स्थिती? बिघडलेली आहे. काय बिघडली स्थिती? तुम्ही काही बी म्हणायले तुम्हाला. कधी म्हणता मी जन्मलो, कधी म्हणता मरणार आहे, कधी म्हणते तुम्ही मी मला लय तहान लागली, भूक लागली, कधी म्हणता तुम्ही मिले सुखी, मिले दुःखी. संसारातलं काही मिळालं की सुखी, संसारातलं काही गेलं की लागले रडायला. तुम्हाला रडायला उशीर नाही, तुम्हाला हसायला बी काय नाही उशीर नाही. या संसारामुळं. म्हणून सुख दुःख मनोमय धर्म. कोणाचे धर्म आहेत ते? मनाचे. केवळ मनाचे. जवरक मन आहे तवरक सुख दुःख. मन नाही तर सुख नाही दुःख नाही. तुमचं काय याच्यात? काहीच नाही. तुमचं काहीच नाही. तुम्ही न सुखी न दुःखी, न तहान लागलेली, न भूक, न मृत्यू, न येणं जाणं, हे काही तुमच्याकडं नाही. तुमचं वास्तव स्वरूप ह्या सगळ्याहून अलिप्त आहे. नित्य शुद्ध आहात तुम्ही. म्हणून जो महाराज म्हणतात नित्य देखता हरीचे पाय, सुधा तृष्णा झिरोने जागे. काय गेलं? सुधा तृष्णा सुख दुःख हे सगळं झिरून गेलं जागेवर. पण किती राहिलंच नाही हरीच्या ठिकाणी. हरी अद्वय आहे. न त्याच्याकडं उपाधी आहे, न मन आहे. हे सगळं कल्पित आहे हरीवर. कळून घ्या. हे सगळं आहे तर केवळ कल्पित आहे. केवळ दिसण्यापुरतं आहे. जशी सावली आहे तुमच्या बरोबर, सावली आहे तुमच्या बरोबर, आहे का नाही? आहे. हा? आहे का सावली? नाही, आहे. आहे. कवाचीच तुम्हाला ध्यान आहे? नाही. ती जेवली उपाशी आहे. हा? कोण? सावली. आणि तिला कधी जेव पाहतून मला सोडून नाही जावं. आणि तुम्ही तिच्याकडे पाहायला तयार नाही, जेव घालायला तयार नाही. हा? तिची कधी विचारपूस केली तुम्ही? नाही. काहून? ती खरीच नाही ना. दिसण्यापुरती एक असायला आहे, दिसायपुरती. दिसण्यापुरती असायला. नाही. बरं असं वाटत तुमच्या माया का माग कोण याली? हा?